महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। राडेगाव जोडमोहा बसचा अपघात, 2 प्रवासी किरकोळ जखमी। राडेगाव आगाराची राडेगाव ते जोडमोहा दरम्यान धावणारी बस बुधवारी दिनांक 17 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास देवनडा गावाजवळ अपघातग्रस्त झाली। बसच्या समोरील टायर व पिंडल तुटल्याने व चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या नालीत जाऊन अडकली। या अपघातात बसमधील 2 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, तसेच बसचे वाहक राजू राठोड यांनाही मार लागल्याने त्यांना उपचारासाठी जोडमोहा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने बस नालीत अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले। दरम्यान सदर बस ही मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांच्या, विशेषतः शाळकरी मुलींच्या ये-जा करण्यासाठी महत्त्वाची सेवा मानली जाते। मात्र या मार्गावर वारंवार नादुरुस्त बस पाठविल्या जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे। रस्ता अरुंद असल्याने यापूर्वीही या मार्गावर 5 ते 6 वेळा लहान मोठे अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले। या पार्श्वभूमीवर राडेगाव आगार प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून सुस्थितीतील व दुरुस्त बस या मार्गावर पाठवाव्यात अशी मागणी नागरिक व प्रवासी वर्गातून जोर धरत आहे। प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, कळंब तालुका। ही गाडी राळेगाव डेपोची गाडी आहे आणि ही गाडी प्रत्येक वेळेस जेव्हा राळेगावपासून तर जोडमापर्यंत ही गाडी ये जा करते आणि या गाडीमध्ये आता विद्यार्थी जाणार आहे, परंतु या गाडीने वारंवार ॲक्सिडेंट या देवनळा ते नांजाच्या दरम्यान किंवा तिकडे पोडगावांच्या खोशात का होईना या गाडीचा ॲक्सिडेंट वारंवार होत असतो। आणि आता शाळा चालू होणार आहे, विद्यार्थी या गाडीमध्ये बसतात आणि नेहमी त्या राळेगाव डेपोला आम्ही वारंवार विचारणा केली, त्यांना आम्ही अर्ज दिले की तुम्ही ड्रायव्हर याच्यावरती चांगला टाकावा, एखादी प्रशिक्षित ड्रायव्हर द्यावा, जेणेकरून हे जे विद्यार्थी जातात या गाडीमध्ये बसून त्या विद्यार्थ्यांना इजा पोहोचणार नाही। आज या गाडीमध्ये 2 पॅसेंजर होते म्हणून ठीक आहे, परंतु आता जी शाळा चालू होणार आहे या गाडीमध्ये विद्यार्थी बसणार आहे, त्या विद्यार्थ्यावर जर असा जर धोका जर झाला, त्यांना जर बरं वाईट झालं त्या विद्यार्थ्यांचं, तर यासाठी जबाबदार कोण असणार? तो ड्रायव्हर असणार की त्या डेपोमधले असणारे जे कर्मचारी आहे ते असणार? याच्यावरती खुलासा व्हावा याकरता आम्ही हा व्हिडिओ टाकत आहे। आणि या गाडीला प्रशिक्षित असा ड्रायव्हर देण्यात यावा हीच आमची देवनाळवासी या जोडमावासियातील आणि नांजा येथील सर्व पालक लोकांची आपणास कळकळीची विनंती आहे। बस चांगली देण्यात यावी आणि बस सुद्धा चांगली देण्यात यावी याकरता आम्ही आपणास विनंती करीत आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।